अम्मा, आज आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आमचं सगळं काम आज आम्ही स्वतःच करू. सगळ्यांनी आपापले कपडे वॉश केले आहेत. फक्त नोनीने नाही केले आहेत. मला कपडे धुण्याची काय गरज आहे? माझ्याकडे तर भरपूर कपडे आहेत. मी महिनाभर जरी कपडे धुतले नाही तरी दररोज नवे कपडे घालू शकेन. तर तू आज राजा विद्याधर यांची मुलगी राजकुमारी चित्रलेखासारखं बोलतेस. वा चिरू, असं वाटतं तू आजकाल जास्त पुस्तकं वाचतोयस. हो अम्मा, 2-3 दिवस तुम्ही नव्हता आणि गोष्टीशिवाय मी कसं काय राहू शकतो बरं. म्हणून मग मी तुमच्या गोष्टींचं पुस्तक वाचलं. पण आम्ही तर त्या राजकुमारी बद्दल कधी ऐकलंच नाही. आता हे तर गोष्ट ऐकल्यावरच कळेल. तर गोष्ट अशी आहे की राजा विद्याधर आणि महाराणी केतकी दोघं खूपच त्रस्त झाले होते. खूपच त्रस्त. ही गोष्ट अशी का सांगतोयस तू? अम्मा, प्लीज आम्हाला ही गोष्ट तुमच्याच तोंडून ऐकायची आहे. प्लीज. बरं बाबा, ठीक आहे, सांगते. ये, इट्स स्टोरी टाइम विथ सुधाम्मा. ये. द प्रिन्सेसेस न्यू क्लोथ्स. विजयनगरचे राजा विद्याधर आणि महाराणी केतकी यांचं एकही अपत्य नव्हतं. त्यांचे मंत्री सारंगा यांच्या सांगण्यावरून दोघेही वनदेवीची पूजा करण्यासाठी इच्छावनात गेले, जिथे पूजा केल्याने लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असत. पूजा करता करता अनेक दिवस आणि अनेक रात्र लोटल्या. अखेर त्यांच्या प्रार्थनेने वनदेवी त्यांच्यावर प्रसन्न झाली. मी आपली समस्या समजू शकते राजन. इथून पुढच्या काही महिन्यातच तुमच्या महालात एका सुंदरशा राजकुमारीचा जन्म होईल. मात्र तिच्यात एक दोष असेल. दोष? कसला दोष देवी? तिला दररोज नवे वस्त्र परिधान करण्याची हौस असेल. तिच्या या सवयीमुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठे संकट येऊ शकते. तर सांगा, अजूनही तुम्हाला अपत्य हवे आहे का? देवी, इतक्या मोठ्या आनंदासोबत थोडंसं दुःख वाटायला आलं तर त्यात काहीच गैर नाही. तथास्तु. वनदेवीच्या सांगण्यानुसार काही दिवसातच महलात बाळाची किलकारी ऐकू आली. अभिनंदन महाराज, मुलगी झालीये. माझी लाडकी लेक. ऐका ऐका ऐका. जशी ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली तसं अख्ख्या राज्यात जणू दिवाळीच साजरी होऊ लागली. जसे जसे दिवस जाऊ लागले तशी तशी राजकुमारी चित्रलेखा आणखी देखणी दिसू लागली. हे घालून घालून तुमचं डोकं खूप दुखत असेल नाही? थोडा वेळ हे मी घालते. हो राजकुमारी जी, अति सुंदर. अरे हे काय? रंग हे भरण्याची नाही, उधळायची गोष्ट आहे. खूप छान दिसतायत. माझं आजचं विशेष वस्त्र कुठे आहे? हे पहा राजकुमारी जी. हा, हे काय? राजकुमारी चित्रलेखा हे असं साधारण वस्त्र परिधान करेल? मी एवढं सांगूनही तू ह्यावर हिरे लावले नाहीस. आणि ह्यावर सुंदर फुलांचे नक्षीकाम कुठे आहे?
माफ करा राजकुमारीजी, आम्ही मंत्रीजींकडे गेलो होतो, पण मात्र आम्हाला आवश्यक त्या वस्तू मिळाल्या नाहीत. काही काळापुरतं जर तुम्ही ह्यातलं एखादं वस्त्र घातलं तर बरं होईल. राजकुमारी चित्रलेखा एकदा जे वस्त्र परिधान करते त्याला परत हातही लावत नाही आणि तू मला चक्क हे पुन्हा परिधान करायला सांगतेस. राजकुमारीचे रक्तजडित वस्त्र वाढत गेले आणि राजाचा खजिना रिता होत गेला. जशी जशी चित्रलेखा मोठी होत गेली तसा तसा वनदेवीने राजाला दिलेला इशारा खरा ठरू लागला. राजकोष रिकामा झाला. राज्यात एवढे पहारेकरी असताना, तुमच्यासारखे मंत्री असताना देखील चोरी झाली आणि कोणालाच कळलं देखील नाही. लवकरात लवकर तो अपराधी आमच्या तावडीत सापडला पाहिजे. महाराज महाराज माफ करा, मात्र हे कोण्या चोराचं काम नाहीये. संपूर्ण कोश राजकुमारीची वस्त्र बनवण्यातच रिता झाला आहे. काय? वस्त्र बनवण्यात? हो महाराज, ही आपल्या राज्यासाठी मोठ्या संकटाची वेळ आहे. मी आपल्याला सूचना देण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र दरवेळी तुम्ही केवळ हेच सांगून आमच्याकडे कानाडोळा करत होता की राजकुमारीला जे पाहिजे ते देण्यात यावं म्हणून. त्यात चुकीचं काय आहे? शांत व्हा राजकुमारी, ही बोलण्याची पद्धत नाही झाली. हे विसरू नका की आम्हाला तुमच्या बरोबरच आमच्या प्रजेची देखील काळजी घ्यावी लागते. संपूर्ण राज्य काळजीत बुडालं होतं. ही गंभीर परिस्थिती पाहता राजाला एक उपाय सुचला. राजा वनदेवीकडून उपाय मागण्यासाठी स्वतःच्या मुलीला घेऊन इच्छावनात पोहोचले. हे देवी, मदत करा. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. देवी, मदत करा. मला तुझ्या येण्याचं कारण माहित आहे राजन. मी तुला सावधगिरीचा इशारा दिला होता, पण तेव्हा तू माझं नाही ऐकलंस. क्षमा असावी देवी. आता आमच्या सोबतच आमचं संपूर्ण राज्य देखील संकटात सापडलंय. केवळ तुम्हीच आता आमची मदत करू शकता देवी. ठीक आहे, तुला मदत म्हणून मी केवळ इतकंच करू शकते की मी दररोज राजकुमारीसाठी नवनवीन वस्त्र पाठवून देऊ शकते. काय? खरंच? धन्यवाद देवी. मात्र हे लक्षात ठेव राजकुमारी, याची देखील एक अट आहे. ज्या दिवशी तू मी दिलेल्या वस्त्राची अदलाबदल करशील त्या दिवशी हे सगळं संपुष्टात येईल. असं कधीच होणार नाही देवी. तथास्तु. दुसऱ्या दिवशीपासून राजकुमारीसाठी दररोज नवे नवे वस्त्र प्रकट होऊ लागले आणि ते परिधान करून ती खूपच खुश होत होती. अशा प्रकारे दिवस, महिने, ऋतू बदलत गेले. मात्र बदललं नव्हतं ते राजकुमारीचं चंचल मन. काही काळ देवीने पाठवलेली वस्त्र परिधान करून राजकुमारी कंटाळून गेली आणि त्याच सोबत देवीला दिलेलं वचन देखील ती विसरली. अति सुंदर. मी सुंदरच आहे. कोण आहे ही सुंदरी? हा, कोणीही असली तरी राजकुमारीपेक्षा सुंदर नाही असू शकत. पण मला काय? अरे, राजकुमारी तर आहेतच सुंदर. त्यांच्याकडे वस्त्र आहेत, आभूषण आहेत, मात्र ही तर या सामान्य वस्त्रांमध्ये देखील किती सुंदर दिसतीये. मी दिव्य कपडे परिधान केलेत, देवीने दिलेली आभूषणं देखील घातलेली आहेत, तरीही ही माझ्यापेक्षा सुंदर कशी दिसू शकते? असं वाटतं की हिच्या वस्त्रांमध्येच काहीतरी खास आहे आणि जगातले सगळ्यात सुंदर वस्त्र केवळ माझ्याकडे असले पाहिजे. जरा ऐका. अरे, राजकुमारी इथे? हा? प्रणाम राजकुमारी जी. हे बघ, मला पुढे जत्रेत जायचं आहे आणि जर लोकांनी मला ओळखलं तर मोठी पंचायत होईल. म्हणून माझ्या ह्या वस्त्रांच्या बदल्यात तू मला तुझी साडी देशील का? माझी साडी? तुम्ही मस्करी तर करत नाही आहात ना? अजिबात नाही. ठीक आहे. हा? हे काय? हे
मी कुठे आले? मी सावध करून सुद्धा तू मी दिलेल्या वस्त्रांची दुसऱ्या व्यक्तीबरोबर अदलाबदल करून माझ्या वरदानाचा अनादर केला आहेस आणि म्हणून तुला याची शिक्षा अवश्य मिळेल. हे माझ्या हातून काय पाप घडलं? मला क्षमा करा देवी. माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्याला मी क्षमा करत नाही. तुला तात्काळ हे लोक सोडून जावं लागेल. नाही नाही, असं नका करू देवी. मग काय कळलं का आमच्या चित्रलेखेला? अरे ही नोनी कुठे गेली? मी इथे आहे. कुठे चाललीयस नोनी? मी चालले आहे माझा प्रॉमिस पूर्ण करायला. भले माझ्याकडे भरपूर कपडे असतील पण प्रॉमिस तर प्रॉमिसच असतं ना. हे घ्या माझ्या मुलांसाठी बनाना शेक. अरे हे माझ्या मुलांना काय झालं बरं? सगळे तुमच्यावर चिडले आहेत. पण बनाना शेक प्यायला काय हरकत बाबू? अच्छा ठीक आहे. मी तर माझ्या मुलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच आले होते. ते काय म्हणता तुम्ही? स्टोरी टाइम विथ सुधामा. हो. तर अम्मा सुरू करूया. हो हो. Was the happiest of them all. एक दिवस विजयनगरचे राजा विद्याधर आणि त्यांचा मंत्री सारंगा दोघेही वेश बदलून नगर भ्रमण करण्यासाठी निघाले. महाराज महाराज महाराज, तुम्हाला कोणी ओळखलं तर गडबड होईल. अरे ते सगळं सोड, स्वतःच्या अवतीभोवती तर बघ, लोक किती आनंदी आहेत. अरे करू नका गडबड घोटाळा. अरे घ्या कांदा आणि रताळा. जेव्हा आम्ही आमच्या प्रजेला आनंदात बघतो तेव्हा आमचं मन समाधानी होतं. हे बघ सारंगा, अशी एकही व्यक्ती दिसत नाही जी आनंदी नाही. महाराज क्षमा करा, पण हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे असतात. अर्थात जी व्यक्ती संतुष्ट आहे तीच खुश आहे. आता वास्तविकरित्या किती लोक संतुष्ट आहेत याचा शोध घ्यायला हवा ना. जर तुमची आज्ञा असेल तर माझ्याकडे एक योजना आहे महाराज. आमच्यासाठी ही माहिती आवश्यक आहे की तुम्ही सर्वजण खरोखर आनंदी आहात की नाही. आमच्या राज्यात तुमच्या सगळ्या गरजा पुरवल्या जात आहेत किंवा नाही. इथे उपस्थित लोकांपैकी कोणी असा आहे का जो आनंदी नाहीये? मी तर इतका आनंदात आहे महाराज की व्यापार करण्यासाठी देखील बाहेर जायची इच्छा होत नाही मला पै पै जोडून. आमचं स्वयंपाकघर कायम धान्याने भरलेलं असतं. आम्हाला अजून काय हवंय महाराज? हो हो, आमचा व्यापार काम धंदा एकदम व्यवस्थित चालू आहे. आम्ही सगळे खुश आहोत महाराज. चांगली गोष्ट आहे. मंत्रीजी. महाराज तुमचं म्हणणं ऐकून महाराज खरंच प्रसन्न झाले आणि म्हणूनच उद्या शहरातल्या सगळ्या आनंदी लोकांसाठी शाही बगीचा उघडण्यात येईल. तिथे खूप सारे दुर्लभ फळ आणि फुलं आहेत ज्यांना तुम्ही खाऊही शकता आणि पिशवीत भरून घेऊनही जाऊ शकता. शाही बगीचा जो राजाचा सगळ्यात प्रिय आणि खास बगीचा होता, जिथे राजाने देश विदेशातून फळं फुलं मागवून तिथे लावली होती. तुम्ही सगळे बगीच्याचा आनंद घ्या. बगीच्याच्या मागच्या द्वारापाशी महाराज तुम्हा सगळ्यांना भेटतील. अरे वा, किती छान आणि रसाळ फळं आहेत. अद्भुत
अरे हा बगीचा तर दुसऱ्याच कुठल्या तरी जागेचा आहे असं वाटतंय. अरे तुम्ही लोक गप्पा मारण्यातच वेळ घालवा आपला. मी तर चाललो बुवा माझी ही पिशवी भरायला पै पै जोडून. आताशी फक्त अर्धाच बगीचा पाहिलाय आणि पिशवी भरली सुद्धा. अशा सुंदर आणि रसाळ फळ व्यतिरिक्त अजून काय असू शकते इथे बरं? थोडस पुढे जाऊन तर बघा. हा बगीचा आतून इतका विशाल असेल असं वाटलं नव्हतं. सोनेरी फळ, अद्भुत. अरे वा, हिरे मोती जडलेली फुलं. हा बगीचा तर खरंच शाही निघाला. हे सगळं घेऊन गेलो तर मी श्रीमंत बनेन पै पै जोडून. अरे हे सगळं लोक तोडून गेले तर मला काय मिळेल पै पै जोडून? अरे ते बघा महाराज. अरे कुठे गेले? सोनेरी फळ. अरे यांना ठेवायला तर जागाच नाहीये. यांना बाहेर काढतो. अरे सोड, माझा मी घेणार. नाही नाही, सोड सोड सोड. हे माझं. हे फळ मला देखील हवं. जर तुमचं मन आणि पिशवी भरली असेल तर आता निघूया. महाराज आपली वाट बघत आहेत दुसऱ्या द्वारापाशी. हो हो, चला मंत्रीजी. अजून थोडी फळं घेतली पाहिजे होती. अगदी बरोबर. महाराजांचा विजय असो. जा जा, त्या बाजूला महाराज तुमची वाट बघत आहे. इतका जोरदार प्रवाह, याला पार करणार तरी कसा? आणि करणार नाही तर महाराजांपर्यंत कसं काय पोहोचणार आम्ही? अरे तुम्ही पण ना, ह्याला असं पार करणार अजून कसं? अरे वाचवा, मी डुबतोय. पाणी खूपच खोल आहे. पिशवी सोडून दे, नाहीतर प्रवाहात तू सुद्धा वाहून जाशील. नाही नाही, ही पिशवी मी नाही सोडणार. अरे सोडून दे. वाचवा. नाही, माझी सोनेरी फळं, सगळी मेहनत गेली पाण्यात. घाई करा, महाराज प्रतीक्षा करत आहेत. नदीचा प्रवाह खूप धोकादायक आहे. नाही गेलो तर महाराज नाराज होतील, आणि गेलो तर सोनेरी फळांसोबत आपण सुद्धा पाण्यात बुडून जाऊ. अरे करायचं तरी काय? अरे मूर्खा, हे काय केलंस? सोनेरी फळ पाण्यात सोडून दिलीस. जर त्या तीरावर राजांना भेटायचं असेल तर वाटतंय ही पिशवी इथेच सोडावी लागेल. माझी फळं. काय काय विचार केला होता आणि काय झालाय? पाय पाय जोडून. माझी फळं.
हाती आलं पण लाभलं मात्र नाही. काल जी माणसं आपण आनंदी आहोत असं सांगत होती त्यांना सोनेरी फळांच्या हव्यासाने दुःखी झालेलं बघून राजाला वाईट वाटलं. मात्र तिथे एक असा माणूस होता जो आनंदी दिसत होता. त्याला पाहून राजाला आश्चर्य वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. राजाने त्याला स्वतः जवळ बोलवलं. एवढी संपत्ती हातून गेल्याचं तुला दुःख नाही वाटत? दुःख का होईल महाराज? तुम्ही तुमच्या शाही बगीच्यात फिरण्याची संधी आम्हाला दिली. ही तर आनंदाची आणि सन्मानाची बाब आहे. तसंही मी सोनेरी फळं घेतलीच नाही. मी तर पोट भरून रसाळ फळं खाल्ली आणि त्यातली थोडी फळं माझ्या मुलीसाठी घेतली होती, ज्यांना मी नदीत उडी मारण्याआधी सोडून दिलं. म्हणूनच महाराज, जो समाधानी आहे तोच खऱ्या अर्थाने आनंदी आहे. खूप छान सारंगा. शाबास. इतर लोकांनाही तुझ्याकडून हे शिकलं पाहिजे. आणि हो, हे घे शाही बागेतली स्वादिष्ट फळं तुझ्या मुलीसाठी. धन्यवाद महाराज. अरे वा, मज्जाच आली. अम्मा, बरं झालं राजाकडे सारंगासारखा मंत्री होता ते. अगदी बरोबर. पण राजाच का, आपल्या सोबत देखील अशीच माणसं असली पाहिजे जी आपल्याला चूक आणि बरोबर ह्यातलं अंतर दाखवू शकतील. जशी आपल्याकडे आपली अम्मा आहे. अरे. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.